होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। स्टुडिओ बरं प्रशांत, मात्र सध्या आता कोर्टामध्ये काय सुरू आहे? सुनावणी सुरू झालेली आहे का किंवा निर्णय देण्यात कधीपर्यंत निर्णय देण्यात येईल? साधारणतः निर्णय वाचायला सुरुवात झालेली आहे आणि कोर्ट आपला निर्णय वाचत आहे। थोड्याच वेळात अंतिम म्हणजे काय आदेश असणे शक्यता आहे त्या संदर्भात निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या घडीला जर बघितलं तर कोर्टात या घडीला निर्णय वाचला जात आहे आणि यामध्ये जर अतिशय महत्त्वाचं आहे की दोन त्यांनी ऑब्झर्वेशन दिलेले आहे। एक तर या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान एक मागणी करण्यात आली होती की 7 जजेसकडे हे प्रकरण देण्यात यावं आणि त्यानंतर निश्चितपणे हे या संदर्भात निर्णय घेण्यात आलाय की या संदर्भात आम्ही जे ऑब्झर्वेशन करतो त्याच्या आधारावरती निर्णय घेण्यात येईल। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर कोर्ट अजूनही निर्णय वाचतच आहे। बरं, सुप्रीम कोर्टात सध्या निकाल वाचन तर सुरू झालेलं आहे, मात्र प्रशांत, जर हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जर गेलं तर कोर्ट काही नवे मुद्दे देखील निश्चित करू शकते। ते मुद्दे नेमके काय काय असू शकतात? तर महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या कोर्टाने हे स्पष्ट केलं आहे की या संदर्भातला युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि यामध्ये जर बघितलं तर ते 2 प्रकरणं असण्याची शक्यता आहे। 3 निवाडे आम्ही या संदर्भात जारी केलेले आहे आणि त्याच्या आधारावरती आम्ही निर्णय देऊ आणि आता कोर्ट उठलेला आहे आणि कोर्टाने निर्णय दिल्याची माहिती पुढे आलेली आहे। काय निर्णय आहे तो एकाच काही सेकंदात आपल्याला समजेल, कारण की कोर्टाने ज्या पद्धतीने निर्णय दिलाय त्यांनी म्हटलं आहे की माफी मागते, थोड्या वेळासाठी थांबवते। सुनावणी ही 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे। राज्यातील सत्ता संघर्षावरची ही सुनावणी आणि सुनावणी 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सुपूर्द करण्यात आली असल्याची माहिती मिळते। कोर्टाने तसा निर्णय दिलेला आहे, त्यामुळे आता अंतिम निर्णय येण्यासाठी आता आणखी वेळ लागू शकतो, कारण हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। राज्यातील सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू झाली आणि सुप्रीम कोर्टाने फैसला दिलाय। हे प्रकरण आता 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार असल्याचं कळतंय आणि त्यामुळे आता अंतिम निर्णय येण्यास आणखी काही दिवसांचा किंवा महिन्यांचा कालावधी लागू शकतो, कारण आता हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे। ठाकरे पक्षाने तशी याचिका करून मागणी केली होती आणि आता ही याचिका स्वीकारण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडे जाऊयात। प्रशांत, हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे आता सुपूर्द करण्यात आलेले आहे। आता कोर्ट नेमके काय काय नवे मुद्दे निश्चित करू शकतं? नाही, महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात अजूनही संभ्रम आहे की अंतिम निर्णय काय आहे, कारण की अजूनही जो अंतिम निर्णय आहे तो अजूनही स्पष्ट करण्यात आला आहे। त्यांनी म्हटलं, भारताचे सरन्यायाधीश ज्यांनी स्पष्ट केलं आहे की नवाब रेबियाचे प्रकरण जे आहे ते कन्सिडर करण्याची गरज आहे, मेरिट ऑफ केसेस असं त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे आणि त्यामुळे हे प्रकरण ज्या पद्धतीने चर्चा केली जात आहे, अनेक वेगवेगळ्या पद्धतीने संभ्रम येत आहे आणि या संभ्रमावरती निश्चितपणे काय स्पष्ट येईल, लवकरच कळेल। पण या घडीला जो आपण उल्लेख करताय तसाही उल्लेख आहे आणि दुसरीकडे हे प्रकरण नाकारण्यात आलं असाही उल्लेख आहे, त्यामुळे लवकरच या संदर्भात निर्णय येण्याची शक्यता आहे। बरं प्रशांत, अपडेट घेत राहू। सध्या या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय तर सुप्रीम कोर्टात आता पुढची सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीला सकाळी 10:30 वाजता होणार आहे। हे संपूर्ण प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे। ठाकरे पक्षाने तशी याचिका केली होती, मागणी केली होती आणि ती याचिका आता स्वीकारण्यात आलेली आहे आणि हे संपूर्ण प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, त्यामुळे आता अंतिम निर्णय येण्यास आणखी काही वेळ लागू शकतो, आणखी काही दिवस किंवा महिने लागू शकतात, कारण हे संपूर्ण प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे आणि पुढची सुनावणी 21 फेब्रुवारीला सकाळी 10:30 वाजता होणार आहे। 5 न्यायमूर्तींसमोर पुन्हा सुनावणी होणार आणि या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। राज्यातील सत्ता संघर्षाचा हा आजचा महत्त्वाचा दिवस आणि पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीला होणार आहे। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरचा आजचा हा निकाल आपण पाहतोय। सकाळी 10:30 वाजता 21 आणि 22 फेब्रुवारीला ही पुढची सुनावणी होणार आहे आणि प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण या निर्णयाबाबत अजूनही संभ्रम कायम आहे। मात्र सुनावणी सध्या पुढे ढकलण्यात आलेली आहे। 21 आणि 22 फेब्रुवारीला सकाळी 10:30 वाजता ही सुनावणी होणार आहे। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे जाऊयात। प्रशांत, राज
महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीने माहिती मिळते की 7 सदस्यीय घटनापीठाकडे हे जर प्रकरण गेलेलं आहे या संदर्भात विश्लेषण करण्याकरता माझ्यासोबत राज पाटील आहे. काय निर्णय आहेत हे त्यांच्याकडून विश्लेषण करूया आणि काय म्हणणं त्यांचं काय झालेलं आहे. मान्य न्यायालयाने हे डिसाईड केलेलं आहे की 7 जजेसकडे जाणार किंवा नाही हे मंगळवारी मेरिटवर डिसाईड करू. 21 तारखेला 21 फेब्रुवारी 2023 रोजी हे डिसाईड होईल की 7 जजेसकडे जाणार किंवा नाही हे मेरिटवर डिसाईड मान्य न्यायालय करणार आहे. म्हणजे 7 जजेसकडे प्रकरण द्यायचं की नाही या संदर्भातला अंतिम निर्णय 21 फेब्रुवारी बरोबर आहे. बिलकुल 21 फेब्रुवारीला त्यांनी मेरिटवर डिसाईड करणार आहे 7 कडे जाणार किंवा नाही आणि हे त्यासाठी 21 तारखेला ठेवण्यात आलेलं आहे. आता हे बघावं लागेल की मान्य न्यायालय मेरिटवर काय डिसाईड करतं ते. माननीय न्यायालय जसं उल्लेख केला त्यांनी जे स्पष्ट म्हटलंय की आम्ही 2016चं जे नबाब रबियाचं जजमेंट जे आहे ते त्या स्पीकरच्या संदर्भातलं त्या संदर्भात आम्ही 21 फेब्रुवारी निर्णय घेऊ असा निर्णय होत आहे. हा बिलकुल ते मेरिटवर डिसाईड करणार की 21 फेब्रुवारीला हे 7 जजेसकडे न्यायचं किंवा नाही. आता 21 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला वाट बघावं लागेल की माननीय न्यायालय यावर काय निर्णय घेतं. नाही महत्वाचं म्हणजे जसं काल कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता आज अपेक्षा होती निर्णय देईल. पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालेला आहे. माननीय न्यायालयाचं हे सर्वस्वी स्वतःचं अधिकार क्षेत्र आहे. ते त्यांच्या मनावर असतात की केव्हा डिसाईड करायचं किंवा नाही. त्यांना असं वाटलं की 21 तारखेला डिसाईड व्हावं आणि मेरिटवर व्हावं या अनुषंगानं माननीय न्यायालयाने तो निर्णय घेतला असावा. सर्वस्वी त्यांचं अधिकार क्षेत्र आहे ते. आता 21 तारखेपर्यंत आपण वाट बघायला पाहिजे की घटनापीठ यावर काय निर्णय देतं आणि त्यांनी स्पेसिफिकली हेही सांगितलं की आम्ही मेरिटवर डिसाईड करू 21 तारखेला की हे 7 जजेसकडे जाणार किंवा नाही. मेरिटवर डिसाईड करू याचा अर्थ असं 7 जजेसकडे पाठवण्यासंदर्भातला आहे की इतरही प्रकरणासंदर्भातला आहे. इतर प्रकरणासंदर्भातला नसून तो फक्त 7 जजेसच्या संदर्भात किंवा 5 जजेसच्या संदर्भातच आहे. म्हणजे आहे ते घटनापीठ डिसाईड करेल ह्या मॅटरला किंवा लार्जर बेंचकडे जाणार किंवा नाही यावरच फक्त. म्हणजे जो पूर्ण निकाल नसून तो अंतरिम निकाल आहे. अंतरिम निकाल असेल तो 21 फेब्रुवारी निश्चित होईल. बिलकुल 21 फेब्रुवारीला मंगळवारी हे निश्चित होईल की 7 जजेसकडे जाणार किंवा नाही. 7 जजेसकडे जायचं की नाही 21 फेब्रुवारी. या संपूर्ण प्रकरणाचं विश्लेषण राज पाटील यांनी केलं. त्यांनी म्हटलेलं आहे की 21 फेब्रुवारीला हे प्रकरण आम्ही निश्चित करू. 7 सदस्यीय घटनापीठाकडे हे प्रकरण द्यायचं की नाही. महत्वाचं म्हणजे पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण की काल जसं स्पष्ट केलं होतं की आम्ही हे प्रकरण रिझर्व्ह करतो आणि रिझर्व्ह केल्यानंतर या संदर्भात आम्ही निश्चितपणे आज निर्णय देऊ अशा पद्धतीच्या सूचना देखील काल आलं होतं. आणि त्यानंतर बघितलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाचं ठरतंय की या सगळ्या घडामोडीला की एक तर अतिशय महत्वाचं असेल की आता 21 फेब्रुवारी निर्णय होणार आहे आणि ज्या पद्धतीने एक संपूर्ण क्रायसिस आहे महाराष्ट्राच्या संदर्भातलं हे निश्चितपणे पुढे येईल. आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते या दोन महत्वाच्या गोष्टी घडामोडी यांमध्ये आहे महाराष्ट्राच्या संदर्भात. एक तर आम्ही रेफरन्स जे आहे ते सगळे जे संदर्भ जे आहे ते संदर्भ निश्चितपणे आम्ही या संदर्भात आम्ही तपासण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे आणि सोबतच आम्ही या संदर्भातला मिनिटच्या आधारावरती अलॉंग विथ मिनिट असा शब्द वापरलेला आहे कोर्टाने. त्यांनी म्हटलंय की आम्ही 21 फेब्रुवारी म्हणजे मंगळवारी या संदर्भात आम्ही निश्चितपणे निर्णय घेऊ. 7 सदस्यीय घटनापीठाकडे हे प्रकरण द्यायचं की नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो पुन्हा एकदा सुनावणी या संदर्भात होण्याची शक्यता दिली जात आहे. काल ऑर्डर रिझर्व्ह केला, आज ऑर्डर देण्याच्या संदर्भात निर्णय झाला. पुन्हा आता या संदर्भात पुन्हा एकदा सुनावणी जर होत असेल तर यामध्ये जर बघितलं तर संभ्रम निर्माण होत आहे. आणि या संभ्रम जर होत असेल तर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा जो प्रश्न आहे तो केव्हा निकाल निघेल हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. स्टुडिओ बरं, एकंदरीतच संभ्रम निर्माण झालेला आहे कारण हे प्रकरण